यशवंत कारखान्याचे उमेदवार नवनाथ काकडे यांच्या घरासमोर जादू टोण्याचा प्रकार। गेली 12 वर्षापासून बंद अवस्थेत असलेला यशवंत सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू होणार यासाठी सध्या 2 मातब्बर पॅनलच्या माध्यमातून उमेदवार रिंगणात आले। प्रत्येकाला वाटतं मीच निवडून यावं, यासाठी कोण काय करेल याचा भरोसा राहिला नाही। त्यातलाच एक प्रकार आज थेऊर इथल्या यशवंत सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीसाठी उमेदवार असलेले नवनाथ काकडे यांच्या घरासमोर अज्ञात व्यक्तीनं लिंबू मीठ मिरची भाकरीचा रोट प्रसिद्धी पत्रकावर ठेवून अघोरी प्रकार केल्याचं निदर्शनास आल्यानं याबाबत स्टार महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी विकास काळभोर यांनी उमेदवार नवनाथ काकडे यांच्याशी केलेली बातचीत। हवेली तालुक्यामध्ये यशवंत सहकारी साखर कारखान्याचे 12 वर्षानंतर निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली पाहायला मिळत असून अगदी 2 पॅनल ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एक शेतकरी विकास आघाडी आणि दुसरा रयत अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनल। ह्या ठिकाणी अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनलचे उमेदवार नवनाथ काकडे यांच्या घरासमोर एक वेगळा प्रकार पाहायला मिळत आहे। नवनाथ तुकाराम काकडे यांच्या घरासमोर त्यांच्या पॅम्पलेटवरती एक अघोरी प्रयोग केलेला आहे। लिंबू मिरची भाकर ठेवून ह्या ठिकाणी त्यांच्या घरासमोर पॅम्पलेटवरती हा प्रयोग केल्याचं पाहायला मिळत आहे। अशी चर्चा आहे की नवनाथ तुकाराम काकडे यांना हा पाडण्याचा प्रकार ह्या ठिकाणी प्रयोग केलेला पाहायला मिळत आहेत। नवनाथजी नमस्कार। तुमच्या घरासमोर एक विचित्र प्रकार पाहायला मिळत आहे की एक अघोरी प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे। अनेक परिसरामध्ये तुम्हाला पाडण्याचा हा एक अंधश्रद्धेमधून प्रयत्न चालू आहे। काय प्रतिक्रिया देणार आणि कुणी केला असेल, काय कोणावर संशय तुमचा? नमस्कार, मी नवनाथ काकडे अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनलच्या वतीनं मी यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उभा आहे, उमेदवार म्हणून उभा आहे। की माझ्या घराच्या बाजूला कोणीतरी आपल्या अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनलच्या परिचय पत्रकावरती लिंबू नारळ आणि रोट वगैरे असे काहीतरी अघोरी विद्येचा प्रयोग त्या ठिकाणी केल्याचं निदर्शनास आलेलं आहे। तर मला आपल्याला या ठिकाणी त्या माध्यमातून आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत हे पोचवायचं आहे की मी अतिशय आपलं मन लावून कौशल्याने तल्लीन होऊन काम करत लोकांपर्यंत पोचणारा कार्यकर्ता आहे। माझ्या वयाच्या 18व्या वर्षापासून मी राजकारणाच्या समाजसेवेचं व्रत घेऊन सामान्य माणसाला जीवन जगण्यासाठीची परिस्थिती निर्माण करण्यासाठी झगडत आहे। माझा सर्वसामान्य नागरिक सभासद मायबापावरती नितांत विश्वास आहे आणि त्या हेतूने मी कारखान्याच्या या उमेदवारीला आज आपल्या सगळ्यांच्या वतीनं साथ दिलेली आहे। माझे वडील तुकाराम दगडू काकडे हे या यशवंत सहकारी साखर कारखान्याचे गुणवंत कामगार म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे आणि मी त्या कामगाराचा मुलगा म्हणून लहानपणापासून त्या कारखान्याकडे एक आपल्या पोटाचं एक माध्यम, पोट चालवण्याचं एक माध्यम म्हणून पाहत आहे आणि आज त्याची उमेदवारीची संधी मला मिळालेली आहे। अतिशय प्रभावशाली जो अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनल आहे त्या माध्यमातून पॅनल प्रमुख माधवअण्णा काळभोर असतील, दिलीपदादा काळभोर असतील, रोहिदास शेठ उंदरे पाटील असतील, या पॅनल प्रमुखांच्या माध्यमातून मला उमेदवारी मिळालेली आहे आणि मला असं वाटतं मला मिळालेली उमेदवारी हीच माझ्या विजयाची नांदी आहे की काय, कारण सर्वसामान्य सभासदांना ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे असं मला या ठिकाणी वाटतंय। आणि नवनाथ काकडे नावाचं हे जे वादळ आहे हे आता कुठल्याही परिस्थितीमध्ये थांबणार नाही आहे। ते निश्चितपणे त्या कारखान्याची जे धुराडं पेटवायचं आहे त्या धुराडं पेटवण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे, सक्षमपणे पुढे जाणार आहे। लोकांचा प्रतिसाद एवढा भरभरून आहे म्हणून कदाचित विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे याची मला खात्री झालेली आहे आणि म्हणून असे अघोरी प्रयोग, अंगारे धुपारे उतारे ह्या असल्या गोष्टी करून या ठिकाणी आपला एक लाजिरवानापणा विरोधकांचा आपल्या सगळ्यांच्या समोर आणण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे। या कुठल्याही असल्या प्रयत्नाला मी बिलकुल कुठल्याही प्रकारे भीक घालत नाही। माझा ह्या अघोरी विद्येवरती कुठल्याही प्रकारे विश्वास नाही आहे। माझा विश्वास माझ्या सर्वसामान्य सभासदांवरती आहे, माझा विश्वास माझ्याबरोबर असणारे असंख्य सहकारी, माझा विश्वास माझे शेतकरी मायबाप बंधू भगिनीवरती आहे आणि मला खात्री आहे
की निश्चितपणं 9 मार्चला आमचे 21 उमेदवार आहेत. 21च्या 21 उमेदवार हे 1000च्या मताधिक्यानं निवडून येणार आहेत. किटली हे चिन्ह आपल्या सगळ्यांपर्यंत पोचलेलं आहे आणि त्याच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे. सभासदांच्या विचारावरती माझा विश्वास आहे. त्यामुळं असले हे जे आगोरी प्रयोग माझ्या निवडणुकीच्या दृष्टीनं माझ्या घराच्या आजूबाजूला केलेले अंगारे धोपारे उतारे, मी लहानपणापासून उतारे लिंबू पिळून खाणारा कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळं त्याचा माझ्यावर कधी परिणाम झाला नाही आणि त्याचा माझ्यावर कधी परिणाम होणारही नाही आहे. माझ्या सभासद मायबापावरती नितांत विश्वास आहे, हेच मी सांगतो. नवनाथजी, एक माझा प्रश्न असा आहे की विरोधकांनी तुमच्या उमेदवारीचा कुठेतरी धासका घेतलेला दिसतोय, कुठेतरी त्यांचा पराभव निश्चित त्यांना पाहायला मिळत आहे. हे नक्की प्रकार कुणी केला असेल, तुमचा कुणावर संशय आहे? मला आता संशय जर घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे, मी संशय घ्यायला माझ्याकडं माणसं किती 2च आहेत. परंतु मला त्यांचं नाव घेऊन त्यांची उंची वाढवण्याची अजिबात इच्छा नाही आहे. त्या लोकांना त्यांची बुद्धी लकलाभ असो, त्यांनी माझ्या उमेदवारी थांबवण्यासाठी नाना प्रकारचे प्रयत्न केले. मला वेळोवेळी ठिकठिकाणी बोळात पकडण्याचा प्रयत्न केला आणि ते प्रयत्न ते लहानपणापासून करतायत. माझ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत वार्डामध्ये माझा प्रयत्न झाला, गावामध्ये गेल्यावरती सरपंचकी करण्याचा न होऊन देण्यासाठीचा प्रयत्न झाला. परंतु चिंतामणी बाप्पा आणि मतदार मायबाप माझ्या पाठीशी असल्यामुळं कुठल्याही प्रकारच्या प्रयत्नाला त्यांच्या यश आलं नाही. प्रचंड विश्वास माझा, श्रद्धा चिंतामणी बाप्पावरती आहे, म्हातारी मातेवरती आहे आणि ती मला योग्य बुद्धी देणार आहे. मी कोणाचं नाव घेऊन उगीच मोठं करणार नाही आहे, हेच मी तुम्हाला सांगतो. माझा नितांत विश्वास चिंतामणी आणि म्हातारी मातेवरती आहे. धन्यवाद. विश्वास म्हातारी मातेवरती ह्या ठिकाणी नवनाथ काकडेंचा आहे आणि ह्या ठिकाणी नवनाथ काकडे हे अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनलचे उमेदवार होते. त्यांच्या घरासमोर एक अशा विचित्र प्रकारे अंधश्रद्धेचा करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांचा विरोधकांवरच ह्या ठिकाणी डाऊट पाहायला मिळत आहे. थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची इलेक्शन जाहीर झालेली आहे. खरं तर उमेदवार निवडून येण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करत असतात आणि त्यांना वेगवेगळे सल्ले देणारे पण लोक असतात. पण काही उमेदवारांना असे बुवा बावा मांत्रिक तांत्रिक असे सल्ले देतात की विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या पुढं तू काही उतारा टाकलास की तो उमेदवार हारेल. खरं तर अशा पद्धतीने एखाद्याच्या घरासमोर उतारा टाकणं हा महाराष्ट्रामध्ये जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा आहे. त्यामुळं असा उतारा टाकणारा जर कोणी सापडला तर त्याच्यावर जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराने अशा कोणत्याही बोवा मांत्रिकाच्या नादी लागू नये आणि ह्या थेऊरमध्ये जो काही प्रकार घडलेला आहे पोलिसांनी देखील ह्याचा अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करावा आणि असं कोण संबंधित असेल त्याचा तपास करावा अशी आम्ही मागणी करत आहोत. विकास काळभोर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.